एकीकडे माजी आमदार बबनरावजी शिंदे अर्थात ज्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखाली माड्यामध्ये ज्यांचा भाजपचा पॅनल आहे आणि त्यांना टक्कर देण्यासाठी अर्थात शरद पवार गटाची आणि अजित पवार गटाची एक वेगळी युती करून राज्यभराचं लक्ष वेधलेले माड्याचे आमदार अभिजित आबा पाटील आपल्या समोर आहेत। आबा, काय सांगाल, ज्या पद्धतीनं विधानसभेच्या तिकिटाच्या निमित्तानं चर्चेत आलेला चेहरा पुन्हा एकदा जिल्हा परिषदला समोर येताना पाहायला मिळतोय, सातत्यानं वेगवेगळे वार होताना पाहायला मिळत आहेत। काल पालकमंत्र्यांनी देखील भाषणामध्ये थेट तुमच्यावर राजकीय वार केलेत, कुणाचाही नादकार आपण देवाभाऊचा करू नका, कसं पाहताय? नाही, सगळ्यात महत्त्वाचं आपण बघितलं असेल तर पालकमंत्री महोदयांना त्या ठिकाणी काही जणांनी गैरसमज करून दिला आहे। कारण पालकमंत्र्यांची माझी चांगली दोस्ती आहे आणि त्याबरोबर माझी देवाभाऊंशी पण आहे। देवाभाऊ पालकमंत्री आमचा विषयच नाही, आमचा विषय आहे ज्या शिंदेनी या 30 वर्षामध्ये लोकांमध्ये दहशत तयार केली, लोकांमध्ये त्या ठिकाणी जे बोलले त्याच्या सगळ्या उलट्या बाजू केल्यात, त्यांच्या विरोधात प्रस्थापित या तालुक्यामध्ये असलेला उसळलेला विरोध आहे, त्याची आम्ही भूमिका घेतो आहे। आणि यामध्ये त्यांनी आमची भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहेत, पण आमची भांडणं लागत नाहीत। ही अशी लय आम्ही रोज दिवसात जाता जाता हे करून जातो। मग कुठेतरी पण पालकमंत्र्यांचा गैरसमज केला सांगताय, दुसरीकडे कल्याणराव काळे, गणेश पाटील थेट आपल्या विरोधात भाजपमध्ये गेलेत, आपण पंढरपुरामध्ये देखील उभा केला पॅनल। नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, विधानसभेच्या निवडणुकीत ही सगळी म्हणजे नावच घेऊन सांगायची म्हणलं तर शिंदेंच्या विरोधात मी आणि शिंदेच्या बाजूनं असणारी परिचारक साहेबांचा विषय असेल, कल्याणराव काळे असतील, समाधान काळे असेल, गणेश पाटील असेल, इथले सावंत कुटुंब असेल, ही सगळीच माझ्या विरोधात होती ना। नवीन कोण आली त्यात? माझ्यातलं कोण फुटलंय? ह्यांची जायती जुनं नवं करून दाखवायला लागली, ती घडशीकाम काही नाही, कलई करून भांडी जुनी जायती, काय फरक पडत नाही। तसं काय आमदार अभिजित पाटलांना भाजपाचा डाव संपवायचा आहे वगैरे असं काय आहे? नाही, होऊच शकत नाही हो। आता तर आम्ही बघा ना, अधिकृत घड्याळावर युती केली म्हणजे महायुतीचंच ते घड्याळ आहे, त्यामुळे हा विषयच नाही। ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे, ही राज्याची निवडणूक नाही, देशाची निवडणूक नाही, तो विषयच नाही। ह्यांना फक्त आमची कशी भांडणं लावता येतील आणि ह्यांचा स्वभाव आहे आजपर्यंत 2-4 जणात भांडणं लावायची आणि आपली पोळी साधून घ्यायची, एवढा प्रयोग आहे, त्यामुळे लय फरक पडत नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।